नमस्कार उद्योजक मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं याचं ऑटोमॅटिक क्लिनिंग एससी मिल्क अनालायझरचं कसं करत ते, आणि आता आपण ह्या भागामध्ये पाहणार आहोत की याचं मॅन्युअल क्लिनिंग कसं करायचं आहे। तर चला मित्रांनो, पहिलं मशीन तुमचं बंद करून घ्यायचं आहे। बंद झाल्यानंतर हा बीकर तुम्हाला पूर्णपणे बाजूला काढायचा आहे आणि हा जो वरचा एअर बुश आहे हा तुम्हाला रिमूव्ह करायचा आहे। हा एअर बुश रिमूव्ह करायचा, हा थोडा आपण असा हलवून हलवून वर काढावा लागतो। हा काढून झाल्यानंतर याचा जो हे येतो प्लंजर येतो, हा एससीचा ओरिजिनल प्लंजर तुम्ही वापरणं बंधनकारक आहे। ज्या त्या मशीनचा ओरिजिनल प्लंजर तुम्हाला वापरायचा आहे आणि हा तुम्ही पूर्ण प्रेस करून घ्यायचा आहे। हा प्रेस करून घ्यायचा, इथं बिकर नाही पाहिजे। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्वच्छ पाणी घ्यायचं आहे। हे स्वच्छ पाणी ह्याला लोड करायचं आहे इनलेटला, आणि इथं तुम्हाला हे इन आणि आउट ह्या पद्धतीने ह्याचं क्लिनिंग करायचं आहे। इथं जर पाहिलं तर हे पाणी वर येते पुन्हा। तर हे पाणी काय होतं, मॅन्युअल क्लिनिंगमध्ये आणि ॲटो क्लिनिंगमध्ये एक फरक आहे। ॲटो क्लिनिंग थोडं स्पीड कमी राहतं, पण मॅन्युअल क्लिनिंगमध्ये ताकद चांगली मिळते किंवा क्लीन चांगल्या पद्धतीनं होतं, म्हणून मॅन्युअल क्लिनिंग हे करणं कंपल्सरी आहे। बरं, मॅन्युअल क्लिनिंग करताना जे इन आउट तुम्ही करताय तर ह्याला जास्त ताकद लावायची नाही। तुमची जे काय तुम्हाला ताकद लागते इझिली ऑपरेट करायला तेवढीच तुम्ही वापरायची आहे, कारण जास्त प्रेशर दिलं आत अशा सिलिकॉन ट्यूब असतात, ह्याला प्रेशर येऊन त्या अशा डिस्लोकेट होऊ शकतात। सो त्याची काळजी घ्यायची आहे। हे तुम्ही असं इन आउट जे करताय हे तुम्हाला 10 वेळा इन आउट करायचं आहे। हा बिकर काय करायचं आहे, ओतून द्यायचा आहे पाण्याचा। पुन्हा दुसरा बिकर घ्यायचा आहे, तो लावायचा आहे। पुन्हा ही इन आउट तुम्हाला 10 वेळा इन आउट करायचं आहे। 1 झालं, हे 2 झालं, हे 3 झालं, असं टोटल 10 वेळा इन आउट करायचं। आणि पुन्हा हे पाणी तुम्हाला काय करायचं आहे, वतून द्यायचं आहे। पुन्हा नव्यानं पाणी घ्यायचं आहे। बरं, हे पाणी कोमट पाहिजे। कोमट म्हणजे आपण आंघोळीला घेतो म्हणजे 40 डिग्री टेम्परेचर, सोप्या गोष्टीत कळण्यासाठी 40 डिग्री टेम्परेचर, ज्याला आपण हात लावू शकतो, जास्त ओव्हरहीट नको। तर असं पाणी शक्यतो ह्या मॅन्युअल क्लिनिंगला वापरायचं आणि 100% वापरा ह्याची। खूप तुमच्या ॲनालायझरचा सेन्सर हा खूप जास्त दिवस टिकण्यासाठी आणि व्हेरिएशन न येण्यासाठी ह्याची खूप गरज आहे। हे 10 वेळा इन आउट झाले, असे तुम्हाला हे 2-3 वेळा बदललं म्हणजे 30 पंप झाले। आणि परत मी तुम्हाला हे सॅम्पल दाखवतो, ह्याच्यामध्ये दूध नसल्यामुळे क्लीन पाणी आहे असं दिसतं आणि म्हणून मी हा बिकर लावते। तर तुमच्या इथं प्रत्येक वेळी हे पाणी तुम्हाला नव्यानं करायचं आहे आणि पुन्हा हे 10 वेळा इन आउट करायचं आहे। ठीक आहे, सो हे 10 वेळा इन आउट हे असं कमीत कमी 40 वेळा झालं पाहिजे। ठीक आहे, हे 40 वेळा झालं म्हणजे 4 इन आउट म्हणजे 40 वेळा इन आउट होतात। 4 वेळा बिकर तुम्हाला बदलायचं आहे। आणि सगळ्यात शेवटी ज्यावेळी तुम्हाला तो बिकर काढायचा आहे तर त्यावेळी ह्याच्यातून हे असं बिकर खाली काढा। हे खाली काढून झाल्यानंतर तुम्हाला हे रिकामच असं 2-3 वेळा मारायचं आहे। रिकामं हे मारायला विसरायचं नाही। आणि हे रिकामं मारल्यानंतर तुम्ही बिकर खाली घेतलंय, त्यानंतर हे वर काढलं तुम्ही, आणि मग त्यानंतर हा एअरबुश लावून घ्यायचा याला। बरं, हे लावताना बऱ्याचदा असं होतं की असं निम्म राहतं, असं निम्म वगैरे राहिलं तर एअर जाणार, व्हेरिएशन येणार, नो मीडियम दाखवणार। तर हे परफेक्ट असं पॅक झालंय का प्रॉपर चेक करून घ्यायचं। हे परफेक्ट झालं, इथं बघितलं बिकर नाहीये, आणि त्यानंतर तुमचं मशीन पुन्हा चालू करायचं। तर अशा पद्धतीनं मॅन्युअल क्लिनिंग आहे। मॅन्युअल क्लिनिंगला गरम पाणी वापरायचं आहे आणि 10-10चे 4 वेळा पंप मारायचे, प्रत्येक वेळी पाणी बदलायचं आहे तुम्हाला। थँक्यू व्हेरी मच। आणि काही तुम्हाला गरज लागली तर ह्याच्यावर नंबर आहे, नवीन मशीन लागली तर तुम्ही मला फोन करू शकता, आणि काही सपोर्ट लागला तरी फोन करा। थँक्यू।